दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षीचे गोपाल नकुल पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि सायनस श्रीपत पाटील, चला आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावरती असताना आपण नवा आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो लगेचच चेरोबा स्पोर्ट वाचर संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर विनंती असेल की वाचर संघ आपण मैदान सोडून कुठेही जाऊ नका. श्रीकांत मुकणे आणि प्रमोदची जोडी सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या सामन्यामध्ये आपण प्रमोदच्या सोबतीला अजित पाडेकरला पाहिलं, कारण लो स्कोरिंग तो सामना होता आणि त्यांच्या वेगळ्या अंदाजामध्ये तो मात्र सामना त्याने जिंकला. पडतो आता या ठिकाणी टार्गेट सेट करायचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने मात्र थोडीशी आपण सलामीवीरांच्या मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो, चेंजेस पाहायला मिळतोय. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अमर स्पोर्ट कास्ते संघाच्या वतीनं मिस्टर महेश. कुकसे विलेज टोकाकडून आता मात्र षटकाला सुरुवात करतोय. लॉंग रनअप आहे, आपण पाहिलं तर 30 यार्डच्या अगदी बाहेरून तो मात्र रनअप घेतोय. आणि तसं पाहिलं तर महेश एक वेगवान गोलंदाज आणि आज पाहूया पॉवर प्लेच्या खेळामध्ये कशा रीतीने तो मात्र सुरुवात करून देणार आपल्या संघाला. शॉर्ट मिडविकेट तुम्ही पाहू शकाल अगदी वाईड क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑन अगदी स्टेड आहे आणि स्क्वेअरला कडे फिल्ड तैनात केलाय. आणि इथे मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जबरदस्त क्लासिकल फटका पाहायला मिळतो आणि सरळ चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. शुभ सुरुवात श्रीकांत मुकडे करत असताना पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार त्याने मात्र प्राप्त केलाय. आणि आता मात्र ऑन साईडला शॉट मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. सफेर फटकेबाजी आपण पाहू शकल्या ठिकाणी सध्या आपण पाहत आहोत. पहिला चौकार पाहिला आपण ऑफ साईडला, दुसरा चौकार पाहिला आपण ऑन साईडला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार पाहिले आणि तदनंतर फ्लॉविंग स्वीप. फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतोय की ओहो झेल होता, परंतु झेल ड्रॉप आणि चेंडू सरळ बॉडी लाईनच्या पलीकडे चाललाय. सलगचा हा तिसरा चौकार. होता, परंतु कुठेतरी त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली. झेल ड्रॉप आणि चेंडू लगेचच मात्र पाहू शकला आपण बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. चांगली सुरुवात श्रीकांत मुकडे आणि आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर मात्र 5वी ही चौकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. आणि ही हॅट्रिक श्रीकांत मुकडेने आपल्या नावावरती नोंदवली. आणि तर मात्र गोलंदाज महेशला आता मात्र या ठिकाणी संकटामध्ये टाकला या फलंदाजाने. पॉवर प्लेचा खेळ आणि पॉवरफुल सुरुवात जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाची. हो, यॉर्करचा प्रयत्न होता, कोदून काढलाय. सिंगल धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न जरूर होते, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक आणि त्याच्यामुळे पाहतो की 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. सुरुवात चांगली आपण पाहतोय जय बजरंग चिंचवली संघाच्या वतीनं. नाणेफेकी जरूर कास्ते संघाने जिंकली. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला, परंतु धावा मात्र त्यांच्या अगेन्स्ट वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंप्लीट साईड आज पाहतोय आपण अमर स्पोर्ट कास्ते संघाची, कारण आज वैभव वालके सुद्धा संघामध्ये आहे.
निलेश सुद्धा मात्र संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव इन ऍक्शन मध्ये आहे. पुन्हा मात्र तोच फटका. आणि सिक्काचा जर आपण विचार केला तर तुम्ही जास्त वेळ त्याला शांत ठेवू शकत नाही, कारण तो पहिल्यापासूनच पहिला तर विचार केला तर पहिल्या चेंडूपासून तो आक्रमणाला सुरुवात करत असतो आणि अनेक स्पर्धेमध्ये पाहतो की तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. नेहमीच्या संघाला माजी सरपंच गिरीदादा पाटील प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून चिंचोली गावामध्ये एक मोठा कार्यक्रम सध्या सुरू आहे. हो, पाहू शकाल शॉट मिड विकेटला फिल्डर तैनात जरूर केला आणि चेंडू सुद्धा मात्र त्याच्याकडेच ट्रॅव्हल झालाय. भागवत कथा सुरू आहे चिंचोली गावामध्ये, तरी सुद्धा सर्व खेळाडू वेळेत वेळ काढून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक स्पर्धेसाठी स्पर्धकांसाठी एखादा संघ जर उशिराने पोहोचला किंवा एखाद्या संघाने गैरहजेरी लावली तर मात्र जरूर तो त्रास आयोजकांना सहन करावा लागतो. परंतु या ठिकाणी ते वेळेवरती पोहोचले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर विदाऊटला 16 धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. आज 29/12/2025 आणि उद्या 30/12/2025 म्हणजे अर्थात या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि उद्या एकूण 12 संघ तुम्हाला एन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना सरस्वती स्पोर्ट खालिक विपक्ष जय हनुमान वाहोली. ठीक आहे, आपण 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. आपण लवकरात लवकर उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना असेल श्री मीनाक्षी कांदे विपक्ष शिवशक्ती कोशिंबी. तिसरा सामना असेल जय गणेश वाफाले ब विपक्ष बाबनदेव कुरुन आणि वाफाले ब संघाची स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे मित्रांनो. 15 जानेवारी ते 18 जानेवारी जय गणेश वाफाले ब चषक 2026 आणि ती स्पर्धा टोलनाका क्रिकेट ग्राउंडवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाची ही नवीन देण. तर चौथा सामना असेल तलवली स्पोर्ट तलवली विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज कल्पेश शेलके. ओ पिकअप फटका लाजबाब आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. परंतु मित्र म्हणतो की प्रमोद जो फलंदाज आहे तो जास्त जिगरा वाटतोय मला आमची आयोजक समितीचे आणि त्यांची मावशीचा तो मुलगा आहे. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर कल्पेश भोईर आणि परेश भोईर यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. पण एका सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि किरण भोईर यांच्याकडून तुम्हाला मात्र हवी ती एनर्जी सायंकाळच्या सत्रामध्ये दिली जाईल. चॉईस तुम्ही करायची आहे. हो, सरळ बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठल्याही पद्धतीने चूक झाली नाही. योगेशने हा झेल पकडला आणि अखेर ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती टीम अमर स्पोर्ट खाते संघाला तो ब्रेक थ्रू दिला. एक गोलंदाज कल्पेश शेलकेनं आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी प्रमोद. उद्या पहिल्या फेरीतील जो चौथा सामना जो आहे तो आपण तलवली विपक्ष जांभूळपाडा या दोन संघांदरम्यान पाहणार आहोत. परंतु पाचवा जो सामना आहे निर्वी 11-514 सापे विपक्ष श्रावण स्पोर्ट भोकरी आणि त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा जो सामना आहे स्वराज डोले विपक्ष BCC बोरवली. परंतु काही कारणास्तव तलवली संघ मात्र खेळणार नाही. त्याच्या जागेवरती अल्फते पडगा संघ खेळणार आहे. थोडंसं आपण करेक्शन पाहतोय. नो मॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका अस्तिकच्या बॅटमधून आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह चेंडू जोपर्यंत उत्तम फेक करतायत तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. जबरदस्त वापसी या कल्पेच्या वतीने आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती सिक्सर त्याच्या अगेन्स्ट आपण पहिल्या प्रमोदच्या पाठपद्धत सिक्सर आणि परंतु त्याच्यानंतर त्याची विकेट्स आणि त्याच्यानंतर मात्र चांगली लाईन त्याने मेंटेन केली.
राऊंड द विकेट मारा करतोय. संत गतीने चेंडू मात्र पावसाला ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण आणि योग्य फेकी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ऐतिहासिक क्रीडा नगरी सध्या आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खुकसे आणि इथून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण या ठिकाणी परफेक्ट यॉर्कर आणि एस्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या. जास्त काही मोठं योगदान असते की आपल्या संघाला देऊ शकला नाहीये आणि अशा रीती जय बजरंग चिंचवली संघाला लागणारा दुसरा धक्का. दोन्ही विकेट त्यानंतर पाहू शकाल न्यू बॅटर अजित पाडेकर आलाय आणि दरम्यान शुभ आगमन होत असताना या ठिकाणी ग्रामपंचायत कुक्षीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य मिस्टर निलेशजी देसले यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी विनामूल्य वायफायची सेवा पुरवण्यात आलेली आहे. नेहमीच या क्रीडांगणावरती स्पर्धा कोणती असू द्या त्या स्पर्धेसाठी या निलेशजी देसले साहेबांच्या माध्यमातून विनामूल्य वायफायची सेवा दिली जात असते. तसंही ते दिलदार आहेत आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला महत्वाचं सहकार्य सुद्धा मात्र लाभलेलं आहे. हो अजित आला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6 धावांसाठी षटकार. जसं आपण पाहतो की एखादा धनुष्यातून जसा वेगाने बाण निघतोय तेवढ्या वेगानं मात्र अजितच्या बाटपुत्रात चेंडू निघाला आणि लँडिंग झाला रवी पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये. शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकातील आणि षटकाचं विश्लेषण पहा. सुरुवात केली होती षटकारानं आणि षटकाचा अंत झाला सुद्धा सिक्सरनं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं कारण यानंतर आपल्याला अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो मात्र लगेचच चेरोबास्पर वाशिरा संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि तदनंतर आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल आज आपल्याला सायंकाळी 17 पाहायला मिळू शकेल कारण GIC11 कुक्षी संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. डापातील तिसरा षटक आणि गोलंदाज निलेशच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कल्पेशने 14 खर्च केल्या परंतु 15च्या धावगतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी 10 फलकावरती आपल्याला जोडताना पाहायला मिळतोय. चला कास्ते संघ प्लीज आपण वेळेसंदर्भात सहकार्य करा कारण आयोजकांच्या वतीनं सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यांना आता मात्र तुमच्याकडून फक्त सहकार्याची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्टी फ्री आहेत. हो चांगला चेंडू लाऊड अपील परंतु जो इम्पॅक्ट जो पाहतोय लेगस्टम्पच्या थोडंसं आपल्याला बाहेर पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे पंचांनी ही अपील फेटेल. पंचांची कामगिरी लाजबाब आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. 4ही पंच आपण पाहतो या ठिकाणी चांगलं कार्यरत आहेत आणि आपण रिप्ले जर पाहिले तर अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहिली आपण. योग्य निर्णय पंच परेश महाजन सरांच्या वतीने आपण पाहतोय. सुरुवात चांगला चेंडून गेली निलेशनं. हो पुन्हा पाहू शकाल त्या ठिकाणी ऑन सेलेक्ट केल्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल. 31 धावा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. टेलिकास्ट सुद्धा लाजबाब आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एंटरटेनमेंट या वाहिनीवरती
शंकरजी गुलवे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम चांगली कार्यरत आहेत. चेंज ऑफ पेस, थोडासा वेगामध्ये बदल केलाय. हवेत केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठमोरे चाललाय, परंतु अगदी त्याच्या पुढे चेंडू लँडिंग झाला आणि तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळाली. आणि दोन्ही जर आपण बॅटर जे पाहिले तर या सत्रामध्ये भांडणात फॉर्मात आहेत. मग श्रीकांत मुकणे असेल, अजित पाडेकर असेल, आणि इथून मात्र एक चांगली टार्गेटची मात्र अपेक्षा असेल या दोघांकडून संपूर्ण चिंचवलीकरांना. आणि दोघे आता मात्र पूर्णपणे सेट झालेले आहेत आणि दोघांच्या बॅटमधून चांगल्या धावा निघत आहेत. अजितनं आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय आणि त्या एका चेंडूचा मात्र त्याने फेस काढला सिक्सरनं. चेंज ऑफ पेस, कटरचा वापर करतोय, जबरदस्त लेंथ पुढे ठेवली आणि अगदी डोळ्यासमोर चेंडूला वलवलाय. ही ताकद निलेशकडे आहे आणि या चांगला दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. अनेक वर्षापासून पाहतो की निलेश एक प्रॉपर गोलंदाज म्हणून या संघामध्ये खेळतोय आणि आज तो सिद्ध करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ, तिन्ही यष्ट्या दाखवल्या आणि त्यापैकी एक यष्टी उद्ध्वस्त केली आणि फलंदाज श्रीकांत मुकणे चाललाय दगावच्या दिशेनं. लागणार हा तिसरा धक्का टीम जय बजरंग चिंचवली संघाला. मध्ये पाहिलं तर 30 धाबा जोडल्या होत्या चिंचवली संघाने, परंतु या षटकाचा आतापर्यंत विचार आपण केला तर फक्त 3 धाबा निलेशने खर्च केला. 2 बॅटच्या स्वरूपात आणि 1 वाईटच्या स्वरूपात आणि एक्झॅक्टली 2 मोठे आय थिंक 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज गोविंद आलाय. आज गोविंद संघनायकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं, परंतु आज बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र आपल्या संघाला योगदान देणार. पहिला चेंडू सरळ बॅट लॉफ केलाय, लॉंग ऑनच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु योगेश आहे त्या ठिकाणी भिंतीप्रमाणे उभा आणि या सामन्यातील दुसरा झेल त्याने मात्र त्या ठिकाणी संपन्न केलाय. पहिल्या चेंडूमध्ये बादून गोविंद चाललाय माघारी. निश्चितपणे चांगली प्ले लिस्ट आहे डीजे अजय भावेश यांच्याकडे आणि सध्या तरी आपण पाहू शकाल ऑपरेटिंग करत असताना आमचे सोबतीला सचिन आहेत, शैलेश आहे. चांगले सॉन्ग तो सादर करतो आणि या सर्व क्रीडा रसिकांना आता मात्र या ठिकाणी आपल्या या सॉन्गनं मंत्रमुग्ध करतोय. पण तो या ठिकाणी आज फलंदाज मंत्रमुग्ध करणार का? हॅट्रिक बॉल फेस करेल सचिन. चेंडू हवेत आणि यष्टी रक्षक चेंडूच्या खाली आणि या स्पर्धेतील पहिली विकेटचा हॅट्रिक निलेशच्या नावावरती जात असताना, परंतु एक्झॅक्टली फलंदाज मात्र बाद झाल्या सचिन आणि ओव्हर कंप्लीट सुद्धा झालेली आहे. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न आणि काही गोलंदाजी इथे मात्र आपल्याला निलेशची पाहायला मिळाली. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 सफलता आणि जबरदस्त मात्र या सामन्यामध्ये शिरकाव केलाय अमर स्पोर्ट खाते संघाने. ओव्हर कंप्लीट आहे अजित. पहिला डॉट, दुसरा वाईट, तिसऱ्यावरती डबल, चौथा डॉट आणि मागील 3 चेंडूवरती 3 सफलता. तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 33 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला डॉट बॉल आहे, दुसरा वाईट होतात, तिसऱ्यावरती डबल, चौथा डॉट आणि तदनंतर 3 विकेट्स 3 चेंडूवरती. न्यू बॅटर एंटर होते विशाल. फक्त 3 धावा इथे खर्च केला आणि 3 विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केले. गोलंदाजी जबरदस्त मात्र आपल्याला निलेश
भुईरची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र शेवटचं षटक या डावातील गोलंदाज सज्ज होतोय वैभव हालगे. या गोलंदाजाला कधी कधी फलंदाज हलक्यात घेत आहेत, परंतु हा गोलंदाज नेहमीच भारी राहिलाय. एक परफेक्ट पॅकेज आपण पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने संघासाठी. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं आहे, कारण यानंतर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. मागील जो पूर्ण षटक जो पाहिला त्या षटकामध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी अजित पाटेकरला मिळाली नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा राहिला, परंतु आता स्लॉग ओव्हरमध्ये त्याला संधी मिळाली. आणि पाहू की त्या षटकामध्ये कशा रीतीने तो खेळ साकारण्याचा प्रयत्न करेल. अकुटाबाचा चेंडू जरूर होता, ऑनसाईडला पूल करायचं होतं, परंतु चेंडू जमिनीच्या मार्गाने चालला. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. संधी होती अजितकडे, कारण त्याच्या आवडीचा चेंडू जरूर आला, परंतु फटक्यात थोडंसं लवकरच तो खेळला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिडल झाला नाहीये. 34 धावा फलकावरती. आणि पाहू शकाल भुईरगावचे उद्योजक आणि क्रिकेटचे चांगले जाणकार मंगेशजी भुईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊ सर आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व बॉडीला बरेच होणारा चेंडू बन्नाट वेगळा चेंडू हाताळलाय. चांगली चेंडूची हाताळली सध्या आपण पाहतोय. कंट्रोलफुल गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी कोणता संघ पलटवार करेल याची आपण भविष्यवाणी करू शकत नाही. आणि आज तो पलटवार अमर कासने संघाच्या वतीनं आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आपल्याला जय बजरंग चिंचोली संघ पाहायला मिळत होता. 30 धावा आल्या होत्या 2 षटकांच्या खेळामध्ये. हो उचली घेणारा चेंडू, परंतु पंचांनी त्या ठिकाणी वाईट घोषित केलं, कारण बॅटरच्या अगदी आवाकाच्या बाहेर उचली घेणारा चेंडू होता, बाउन्सर होता. आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा पंचाच्या माध्यमातून दिलं गेलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. वेलकम मंगेशजी भैर, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओहो ऑन दी राईस फटका केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या स्टोलाच मात्र स्पर्श झालाय. जबरदस्त चेंडूची हाताळणी. आणि आता मात्र इथून आपण म्हणू शकतो की अमर कासने संघ चार्जअप झालाय. एक वेगळी एनर्जी आता मात्र प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळाली. वापसी करणं त्यांना मात्र माहिती आहे आणि ती वापसी आज आपल्याला पाहायला मिळाली. हो पुलर लेंथ कोदून काढला चेंडू, त्याला अगदी वेगानं लॉंग ऑफचा शतशे वेगानं चेंडूपती झेपावतो. दुहेरीचा प्रयत्न जरूर झालाय, धोका निर्माण होऊ शकेल आणि त्या धोक्याला सामोरं चाललाय फलंदाज अजित पाडेकर. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि तर मात्र पावसाळ्यात सेलिब्रेशन करायला सुरुवात झाली, कारण कासने संघाला माहिती की एक्झॅक्टली अजित पाडेकर अपने संघासाठी घातकी ठरू शकला असतो. को मिलता है कि टूर्नामेंट में अजय कभी कभी, क्योंकि बहुत पहले हम इनके साथ कॉमेडी करते थे और फिर 2-3 साल तो हमारे इधर आए ही नहीं अजय, शायद ज़्यादा उनका बेवंटी पे थे, इसीलिए मेरे ख्याल से हमारे खेड़े गांव में आ ही नहीं रहते. असं काही नाही आहे मंगेश, कारण डेट्स कधी कधी अगोदर गेलेले असतात, तर मग दुसरे आयोजक असतात त्यांना देखील फसवता येत नाही आहे. पण मला आवडतं ह्या जय महाराष्ट्र भैरगावच्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी यायला खूप आवडतं. आणि ह्या हंगामामध्ये माझ्याकडे वेळ देखील आहे. कॉल आला आयोजकांचा, योगीनं कॉल केला, बरं वाटलं. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेशी मी जोडला गेलेलो आहे. खरं तर माझी सुरुवात जी आहे ती कुठेतरी याच स्पर्धांनी झालेली आहे. सापेची स्पर्धा असेल किंवा जय महाराष्ट्र भैरगावची स्पर्धा, निलेश देसले साहेब आहेत त्यांची स्पर्धा देखील जबरदस्त मजा यायची. पूर्वीचा तो काळ फार वेगळा होता, आता काळ बदललेला आहे. बिल्कुल बिल्कुल सही कहा है आपने कि शुरुआत तो हमारे इधर से ही किया आपने, क्योंकि मेरे को याद है वो कॉमेंटेटर आपका, और बहुत बढ़िया कॉमेंट्री सुनने को लगती थी आपकी वहाँ से. चलो अब मैच की तरफ बढ़ते. 38 मुश्किल नहीं है मेरे को ख्याल, क्योंकि अगर वैसे ही गेंदबाज रही फिर चिंचोलीस टीम को या अगर बचाना पड़ेगा तो फिर ये मुश्किल हो जाएगा उनके लिए, कासना टीम के लिए. लेकिन मैं कहूँगा कि मुश्किल नहीं. 4 ओवर का है, 24 गेंद है आपके आस पिच, 38 रन है, इतने मुश्किल नहीं रहेगा इस पिच पे, तो नहीं रहेगा. पण काय कमबॅक केलंय कासने संघानं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. जो लास्ट के 2 ओवर थे ना वो बहुत अच्छी गेंदबाजी करते, इतने पेस थे ना कि बल्लेबाज को टाइमिंग नहीं था, उसमें कोई टाइमिंग नहीं था कि आप घूम के शॉट खेलेंगे हर किसी दिशा में, उस कुछ वैसे कुछ दिखने को मिला नहीं. तो वो 2 ओवर बहुत बढ़िया ला. 2 ओवर में 30 थे, ऐसे लगे कि 2 ओवर में 30 बन गए तो विकेट हाथ में, और पाडेकर का विकेट वहाँ पे खड़ा था.
तो बड़े शॉट लगाने की बिल्कुल क्षमता था, लेकिन जो रन आउट विकेट फेंका कि उनके पास ही गेंद फेंको विकेट कीपर के पास, अपने को वही विकेट चाहिए। और बिल्कुल सही वो खिलाड़ी ने किया कि विकेट कीपर के दस्तानों में भेजा और पाडेकर को रन आउट के विकेट में जाना पड़ा। खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये निलेशकडून पाहायला मिळालं आणि त्या अगोदर त्याचं षटक देखील हॅट्रिक त्याने आपल्या नावावर केली आहे, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील। जे महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित ही स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट भोईरगाव चषक 2025 सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। 39 धावांचा पाठलाग करायचा आहे अमर स्पोर्ट्स कास्टने संघाला। जरूर मागच्या 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा आल्या नाहीत तरी देखील मी म्हणेन की एक फायटिंग टोटल उभारली गेलेली आहे आणि येथून चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं तर चिंचवली संघ देखील बाजी मारताना दिसेल। सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेत समीर आणि वैभव हलके। समीर सातत्यानं सलामीवीराच्या भूमिकेत राहिलेला आहे, पार्टनर त्याचे चेंज होताना दिसत आहेत। कल्पेश बऱ्याच सामन्यांमध्ये ह्या हंगामामध्ये त्याच्या सोबतीला आलेला आहे, पण आज वैभव सलामीवीराच्या भूमिकेत आणि वैभवकडे देखील प्रचंड मोठा अनुभव आहे, गोलंदाजी चांगली केली आहे, कॉन्फिडन्स त्याचा चांगलाच हाय असणार आहे, पण बघायचं आहे बॅटनं तो काय करतोय। आणि पहिल्या षटकासाठी नेहमीप्रमाणे अस्तिक डाके सज्ज होत असताना चिंचवली संघाकडून अच्छी हाइट है गेंदबाज की, तो हाइट की तरह से वो कंधे का बिल्कुल उपयोग करेंगे। इतने पास रन नहीं अपने पास बचाने के लिए, 2 ओवर में 30 बनाए थे लेकिन उसके बाद 2 ओवर में कुछ रन ही नहीं आए। अस्तिक समीर कॉमेडी एन से इस बार शॉट कर दिया, गेंद हवा में, नीचे खिलाड़ी है, दर्शक ही बनेंगे और दर्शक ही बन गए। पहला छक्का, शुरुआत बहुत बढ़िया। जिस तरह से गेंदबाज अगर इस ढीले से करेंगे ना तो ढीले ही पड़ जाएंगे आप और बैग भरना पड़ेगा मेरे ख्याल से। आ जाए असंच काहीसं होऊ शकतंय। एवढे कमजोर चेंडू जर टाकले गेले तर थोडा शॉर्ट बॉल होता, जास्त हाईट नव्हती त्या बॉलमध्ये, कम्फर्टेबल हाईटवर आला। शॉर्ट बॉल जर तुम्हाला टाकायचा असेल तर तो खांद्यापर्यंत आला पाहिजे किंवा चेहऱ्यापर्यंत, तेव्हा फलंदाजाला तुम्ही अडचणीत आणू शकता। इरादे साफ किया है, इस बार फिर पावर प्ले का फायदा लिया है, फिर कवर से ऊपर से और रोक नहीं पाया, फिर एक बार गेंदबाज की दौड़ हो गई, जीत गया गेंद मैं कहूंगा। और 2 गेंद से रन बने 10 बिना कोई विकेट खो के। अगर ऐसे बन गए तो निश्चित रूप से जो अपना टाइम है वो बचा पाएंगे मेरे ख्याल से बल्लेबाज। जबरदस्त सुरुवात करत असताना समीर या ठिकाणी निखिल भोईर आणि राहुल भोईर यांचं आगमन झालंय। निखिल भोईर यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून प्रत्येक मॅचमध्ये मेडल देण्यात आलेले आहेत। खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिल्या बॉलवर पुल करत असताना षटकार आणि त्यानंतर समोर खूप चांगला प्रेक्षणीय लॉफ्टेड ड्राइव्ह, चौकार प्राप्त केलाय। चांगल्या टच मध्ये फलंदाज समीर। ऐसे नहीं कि ऊपर से खेलते, दोनों साइड से खेलते, नीचे से भी अच्छे खेलते हैं समीर। अगली गेंद इस बार फिर उड़ाया गया, अब नीचे खिलाड़ी बहुत दूर से आए और अब नहीं छोड़ेंगे, ये नाखुश रहे क्योंकि 2 छक्के, 1 छक्का और 1 बाउंड्री हासिल किया है। जिस काम के लिए मेरे ख्याल से भेजा था ना, 4 ओवर का मैच रहेगा, अगर ऐसी बल्लेबाजी करेंगे ना 2-3 गेंद में 10-12 रन बनेंगे तो अपनी टीम के लिए मैं कहूंगा ठीक ठाक आ जाए। हो, सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु थोडासा संयम देखील बाळगता आला असता, कारण रिक्वायर्ड रेट आपण बघतोय की 10 पेक्षाही थोडा कमी आहे। 10 धावा पहिल्या 2 बॉलवर आल्या होत्या, मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह पुन्हा एकदा आवरता आला नाही। मिस टायमिंग फटका होता आणि गोविंदनं चांगला झेल स्वीकारलाय। 10 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय समीर। बहुत दूर से आया था वो कैच के लिए और ऐसे कैच लेना चाहिए अगर मैच में रहना होगा तो। कंधे पहले से झुकने नहीं चाहिए और मैं झुकाने नहीं दूंगा कुछ ऐसे, लेकिन गेंदबाज थोड़ी सी अभी भी काफी कमजोर दिख रही है अस्मित की। जिस टीम के लिए वो जाने जाती है उस हाइट के है वो, उस तरह से गेंदबाजी देखने को नहीं मिल रही है। नहीं है बल्लेबाज आपल्या हाईटचा फायदा घेण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर केला होता, परंतु तो बॉल जास्त उसळला नाही, थोडासा शॉर्ट बॉल टाकला होता, त्याच्यावर षटकार आला आणि त्यानंतर थोडे पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कमबॅक झालाय, विकेट मिळाली आहे। कल्पेश आणखी एक चांगला अष्टपैलू खेळाडू। और वो किस लिए आए, इसीलिए आए कि समीर आउट हो चुके, झटका मिला है, लेकिन ये झटका कितनी देर तक रुकेगा ये पता चलेगा कल्पेश से। इस बार उसी दिशा में खेलने की कोशिश और वही शॉट, और मैं उनके पाउल पे हूँ, पाउल पढ़ूंगा, मैं दबाव में नहीं करूंगा, मैं बिखरूंगा नहीं, मैं निखरने के लिए आया हूँ। कुछ ऐसे ही स्थिति में मेरे ख्याल से आपका बैग मैं भरने आया हूँ चिंचोली को, ऐसे ही कुछ कहते हुए मेरे ख्याल से कासना टीम के बल्लेबाज। ओव्हर पिच बॉल होता, लेग स्टिकचा गार्ड घेतला होता फलंदाजानं आणि बरोबर तो थोडासा आतमध्ये आला, सरळ बॅटचा प्रहार केला। एक कमजोर बॉलवर घणाघाती प्रहार, चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना कल्पेश जो फलंदाज येतोय तो आक्रमकता दाखवतोय आणि पॉवर प्ले पहिलं षटक, त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच्यामध्ये यश देखील मिळताना दिसतंय कासनी टीमला। अस्मित
इस बार अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद, जाने दिया विकेट कीपर के दस्तन में, पहली डॉट बॉल निकला और यही के लिए आपको लाया था मेरे ख्याल से पावर प्ले के। जो 3 गेंद अपने फेंके थे ना वो थोड़ी सी खराब थी, लूज फेंकी थी, कंधे का बिल्कुल उपयोग नहीं किया था, क्योंकि पहला बॉल शॉर्ट किया था लेकिन उतना शॉर्ट नहीं जो 6 रन आए थे, लेकिन ये गेंद अच्छी। थोडासा आतमध्ये आला टप्पा पडल्यानंतर, चांगल्या लेंथवर हा बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ वॉली लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या फिल्डरच्या डोक्यावरून. सुपर शॉट, षटकार. चौकार आणि षटकारच पाहायला मिळालेले आहेत. 2 चौकार 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये, 1 विकेट, 20 धावा फलकावर आहेत. म्हणजेच काय तर निम्मा पल्ला पहिल्याच ओव्हरमध्ये गाठलेला आहे फलंदाजांनी. मजबूत स्थितीमध्ये अमर स्पोर्ट्स सभी ने 6 रन से शुरुआत किया था, कल्पेश ने 6 रन से खत्म कर दिया. एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे 20. अब इतने बचाने के लिए रन नहीं, अभी करिश्मा कुछ कर सकता है जो गेंद को दिखेंगे, लेकिन ये खेल पट्टी मट्टी का नहीं है. पहला दिन है, ऐसा नहीं कि 7 किसी को मिलेगा, यहाँ पे 7 ज्यादा से बल्लेबाज को ही मिलता है. अब अपने दम पे गेंदबाजी करो. गोलंदाजांना स्किल्स दाखवावे लागतील, टिचून मारा करावा लागणार आहे. 18 बॉल्समध्ये फक्त 19 धावांची आवश्यकता विजयाकरिता अमर स्पोर्ट्स कासने संघाला. कासने विरुद्ध चिंचवली हा द्वितीय फेरीचा सामना आपल्या समोर रंगतोय. भोईरगाव चषक 20-25. चला स्पीडअप करा, यानंतर देखील 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. वैभव काफी देर से नॉन स्ट्राइक पे थे, सब देख रहे थे कि क्या कर रहे हैं. मेरे पार्टनर तो गए, लेकिन पार्टनर के बाद कल्पेश आए, उन्होंने भी वो पार्टनर के पाउल पे ही पाउल रखा है कि जिस तरह आप तरह से आउट हुए, मैं भी जाएगा तो चलेगा, लेकिन रन थोड़ी सी गेंद पे बना के आऊंगा. ओ इस बार फिर घुमा दिया है. शॉट था लेकिन प्रयास था, वहां पे आप चांस था, वो नहीं कन्वर्ट कर पाए और 4 रन से. पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन केलंय. रणनीती स्पष्ट आहे की फक्त आक्रमण करायचंय, लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे. अगर ऐसे ही चलते दूसरे ओवर में मैच खत्म हो जाएगा मेरे ख्याल से. 2 ओवर अपने टीम कमेटी के लिए बचेंगे, वो समय बचेगा मेरे ख्याल से आ जाए. और उस तरह से ये दोनों समीर और कल्पेश बल्लेबाजी कर रहे हैं, 400 के आसपास ये बल्लेबाजी कर रहे हैं मेरे ख्याल से. यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. हेलीकॉप्टर शॉट मेरा है, नीचे खिलाड़ी है, दर्शक ही बनेगा. प्रयास तो बहुत किया था, 100% दिया था, लेकिन नहीं इधर नहीं रोक पाए वो 6 रन से. वो हवाई यात्रा नहीं रोक पा रहे मेरे ख्याल से. प्रमोद था वहां पे, बहुत देर से इंतजार किया था कि कैच हो जाएगा, लेकिन दर्शक बन गए, हाइट कम पड़ गई. 6 रन से स्कोर बढ़ता हुआ 30 बने मेरे ख्याल से. ये दूसरे ओवर में मेरे ख्याल से पूरा हो जाएगा. इस बार रिवर्स शॉट खेला है, हर तरह के शॉट है इनके पास, और हर तरह के शॉट खेल सकते. पेस गेंदबाज को ये शॉट खेला है. अजय क्या कहेंगे इस शॉट से? देखो बहुत निगाही थी उनकी, और गेंद आने के पहले नहीं पलटे, बाद में पलटे ये शॉट खेलने के लिए. अप्रतिम एक्झिक्युशन, लाजवाब. आणि आता सामना त्यांच्या खिशात चाललेला आहे. हे पाहत असताना कॉन्फिडन्स देखील वाढत चाललेला आहे. बॅटिंग लाजवाब आहे, गोलंदाजी देखील तेवढीच अप्रतिम राहिली. वैभवची शेवटचं षटक टाकलं होतं, 5च धावा त्याने खर्च केल्या. त्या अगोदर निलेशनं खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी दिली, हॅट्रिक घेतली आणि 3च धावा खर्च केल्या. औपचारिकता शिल्लक. इस बार फिर हेलीकॉप्टर शॉट, फिर हेलीकॉप्टर शॉट. प्रयास तो किसी भी नहीं किया, और ये फिनिश किस तरह से हुआ है. एक भी सिंगल भी नहीं आया, डबल भी नहीं आया, थर्ड भी नहीं आया, चौका छक्के से. ये मेरे ख्याल से पहली बार मैं जब कमेंट्री करने बैठा तो फर्स्ट टाइम ऐसा देखने को मिला है. स्कोर्स लेवल झालेले आहेत. 1 धाव अजून पाहिजे. मागचा बॉल चौकार होता आणि हा देखील चौकार आहे. 38 धावसंख्या लेवल झालेले. स्कोर 1 रन पाहिजे. कमालीची बॅटिंग, धुवाधार, विस्फोटक, विध्वंसक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कासने टीमच्या फलंदाजांकडून. सुरुवात केली होती समीरनं, 10 धावांचं योगदान देऊन तो बाद झाला. त्यानंतर कल्पेशनं 1 चौकार 1 षटकार खेळलाय, आणि आता या षटकामध्ये वैभव तर तुटूनच पडलेला आहे. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून. 18 वर खेळतोय.
आणखी एक इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला टायमिंग चुकले. डॉट बॉल येतोय. ओहो, त्रिफा उद्ध्वस्त. ऑन साइडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली आणि अखेर फलंदाज बाद होतोय. वैभव हलके. थोड़ा पहला होता तो कुछ और नतीजा हो जाता अजय, लेकिन बहुत लेट विकेट आ चुका है इसका. सुरुवातीला तशी गोलंदाजी करणं गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये ते काम करता आलं नाही गोलंदाजाला आणि या षटकामध्ये देखील सुरुवात श्रीकांतची खराब राहिली. कमबॅक करतोय परंतु भरपूर उशीर झालेला आहे. षटक संपलंय. दोन ओव्हर्समध्ये फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे. चरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ आपण सज्ज राहायचंय. कॅप्टन टॉससाठी या. आणि तो गोलंदाजीसाठी गोविंद. आपटी दिले बॉलला आणि मॅच फिनिश करत असताना फलंदाज अगदी सहजरित्या हा सामना जिंकला अमर स्पोर्ट्स कासनी संघानं. अभिनंदन अँड हार्ड लक जय बजरंग चिंचवली. कालच चॅम्पियन पदाला गवसणी घातली होती आम्ही देवळीकर चषकामध्ये जय बजरंग चिंचवली संघानं, परंतु आज तेवढी प्रभावी कामगिरी त्यांना करता आलेली नाहीये. खरं तर सुरुवात लाजवाब होती या मॅचमध्ये, परंतु 2 षटकांमध्ये 30 धावा फलकावर लागल्यानंतर तिथून फलंदाजी ढेपाळली आणि अखेर हा सामना त्यांना गमवावा लागलाय.